विद्यार्थी मित्रों नमस्कार। या व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। महाराष्ट्र स्टेट बोर्ड 12 कॉमर्स बुककीपिंग अँड अकाउंटन्सी टॉपिक 5 डेथ ऑफ ए पार्टनर या टॉपिक मधील आपण प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 4 4 नंबरचा प्रॉब्लेम पाहणार आहोत। या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला डेथ पार्टनर्स कॅपिटल अकाउंट विचारलेला आहे। आपल्याला माहिती आहे प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रॉब्लेम आपल्याला पाचवा प्रश्न 8 मार्कासाठी विचारला जातो। टेक्स्ट बुक मध्ये 204 पेज नंबर 204 वरती हा प्रॉब्लेम दिलेला आहे। तो प्रॉब्लेम आपण प्रथमतः वाचूया आणि समजावून घेऊ, त्याच्यानंतर त्याच्या नोंदी करूया। या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला डेथ पार्टनर्स कॅपिटल अकाउंट तयार करायचा आहे आणि जो डेथ पार्टनर आहे त्याचं एक्झिक्युटर्स अकाउंट या ठिकाणी सांगितलेला आहे, तो लोन अकाउंट म्हणून आपण दाखवणार आहोत। त्यानंतर गुडविल व्हॅल्युएशन ऑफ गुडविल तयार करावं लागेल आणि प्रॉफिट अप टू डेट ऑफ डेथ हा एक कॅल्क्युलेशन आपल्याला तयार करावं लागेल। ठीक आहे, प्रॉब्लेम पाहूया आपण। वीरेंद्र, देवेंद्र and Narendra were partners sharing profit and losses in the ratio of 3:2:1. Their balance sheet as on 31st March 2019 was as follows. ठीक आहे, आपल्याला प्रॉफिट डिस्ट्रीब्यूशन करण्यासाठी यांचा प्रॉफिट आवश्यक आहे, प्रॉफिट शेअरिंग रेशो आवश्यक आहे, तो त्यांनी दिलेला आहे 3:2:1 3:2:1 म्हणजे वीरेंद्रला 3 भाग दिला जाईल, देवेंद्रला 2 भाग दिला जाईल आणि नरेंद्र जो आहे त्या नरेंद्रला 1 भाग दिला जाईल। एकूण जे काही डिस्ट्रीब्यूट करायचं आहे त्याचे 6 भाग पडावे लागतील। 3:2:1 याप्रमाणे आपण डिस्ट्रीब्यूशन करणार आहोत। त्यानंतर बॅलन्स शीट पहा 31 मार्च 2019 बॅलन्स शीट आपल्याला दिलेला आहे। या बॅलन्स शीट मध्ये लायबिलिटी साइड बँक लोन दिलेला आहे, क्रेडिटर्स दिलेले आहेत, बिल्स पेबल दिलेले आहे, आउटसाइडर्स लायबिलिटीज हे आउटसाइडर्स लायबिलिटीज आपण बॅलन्स शीट लायबिलिटी साइडला दाखवतो न्यू बॅलन्स शीट मध्ये आणि त्याच्यावर काय ॲडजस्टमेंट असेल तर ते आपण करतो। त्यानंतर रिझर्व्ह फंड दिलेला आहे 30,000, डेथ पार्टनर्स रेशो शेअर ट्रान्सफर टू हिज कॅपिटल अकाउंट, बाकी जनरल रिझर्व्ह हा सर्व पार्टनरला वाटून दिला जातो। आपल्याला बाकी इतर पार्टनरचे कॅपिटल अकाउंट विचारलेले नाहीत, त्यामुळे आपण फक्त डेथ पार्टनरचा शेअर जो आहे तेवढाच हिस्सा आपण त्याच्या कॅपिटल अकाउंट क्रेडिटला दाखवणार आहोत। कॅपिटल अकाउंट दिलेले आहेत। वीरेंद्र डेथ पार्टनर आहे, त्याचा कॅपिटल अकाउंट आपल्याला ओपन करावा लागेल डेथ पार्टनर। त्यानंतर देवेंद्र आणि नरेंद्र जर कॅपिटल अकाउंट ओपन केले तर त्यांच्या क्रेडिट साईडला हा बॅलन्स आपण ब्रॉट डाऊन करतो। ठीक आहे, आता इथे आपल्याला विचारलेले नाहीत त्यामुळे आपण ते तयार केलेले नाहीत। देन ॲसेट साइड फर्निचर, लँड अँड बिल्डिंग, मोटर, सन्डे डेटर्स, बिल्स रिसिवेबल, इन्व्हेस्टमेंट, कॅश ॲट बँक, दिस ॲसेट ट्रान्सफर टू बॅलन्स शीट ॲसेट साइड। जर ॲडजस्टमेंट नसेल तर ॲज इट इज ट्रान्सफर टू बॅलन्स शीट ॲसेट साइड, जर ॲडजस्टमेंट असेल तर त्याच्यामध्ये आपण बदल करतो आणि नंतर जो डिफरन्स आहे, जो बदल झालेला आहे, इन्क्रीज असेल डिक्रीज असेल, डिक्रीज इन द व्हॅल्यू ऑफ असेट किंवा इन्क्रीज इन द व्हॅल्यू ऑफ असेट, असेटची किंमत कमी झाली वाढली तर ॲडजस्टमेंट फरक आपण प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटला करत असतो। नेक्स्ट पुढे काय दिलेले पहा। मिस्टर वीरेंद्र डायड ऑन 31 ऑगस्ट 2019 and the partnership did provide that. वीरेंद्र डेथ आहे
आणि त्याची डेट दिलेली आहे 31 ऑगस्ट 2019. ही डेटही आपल्याला विचारात घ्यावी लागते. टोटल बॅलन्स शीटच्या डेटपासून 31 मार्च 2019 पासून 31 ऑगस्ट 2019 पर्यंत 5 महिने होतात. 5 महिन्याचा कालावधी आपल्याला विचारात घ्यावा लागतो. That the event of the death of a Mr. Virendra, his executors be entitled to be paid out. जो एक्झिक्युटर आहे त्या एक्झिक्युटरला जी रक्कम देणं आहे ते आपण देणार आहोत, नोंद दिलेली आहे. देन फर्स्ट पार्टनरशिप डीड मधील तरतूद काय दिलेले आहे? द कॅपिटल टू हिज क्रेडिट ॲट द डेट ऑफ हिज डेथ. त्याचं जेवढं कॅपिटल आहे ते कॅपिटल आपण त्याच्या कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला दाखवणारच आहोत, ते त्याला दिलं गेलं पाहिजे. सेकंड, हिज प्रपोर्शन ऑफ रिझर्व ॲट द डेट ऑफ लास्ट बॅलन्स शीट. पाठीमागच्या बॅलन्स शीटमध्ये म्हणजे हा 31 मार्च 2019चा जो बॅलन्स शीट दिलेला आहे त्याच्यामध्ये जो रिझर्व फंड दिलेला आहे, कोणता ॲक्युम्युलेटेड प्रॉफिट लॉस वगैरे जो असेल तो इथं ॲक्युम्युलेटेड प्रॉफिट आहे, तो त्याला आपल्याला वाटून द्यायचा आहे अशी तरतूद या ठिकाणी दिलेली आहे. त्याचा शेअर आपण काढणार आणि तो त्याच्या कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय रिझर्व फंड म्हणून दाखवणार आहोत. देन नेक्स्ट थर्ड, हिज प्रपोर्शन ऑफ प्रॉफिट टू द डेट ऑफ डेथ बेस्ड ऑन द ॲव्हरेज प्रॉफिट ऑफ लास्ट 4 years. तर या प्रॉब्लेममध्ये आपल्याला चालू वर्षाचा जो प्रॉफिट आहे, एस्टिमेटेड प्रॉफिट, हा पाठीमागच्या 4 वर्षाचा ॲव्हरेज प्रॉफिट म्हणजे चालू वर्षाचा प्रॉफिट असं गृहीत धरायला सांगितलेलं आहे. ठीक आहे, पाठीमागच्या 4 वर्षाचा जो प्रॉफिट आहे तो प्रॉफिट आपण काढणार, टोटल प्रॉफिट काढणार, त्याला 4ने डिवाइड करणार, त्याचा ॲव्हरेज प्रॉफिट काढणार. तो ॲव्हरेज प्रॉफिट म्हणजे चालू वर्षाचा प्रॉफिट असेल, त्याच्यातील 5 महिन्याचा प्रॉफिट आपण काढणार आणि त्याच्यानंतर त्यामधील जो वीरेंद्र डेथ पार्टनर आहे त्याचा शेअर आपण काढणार आहोत. देन हिज शेअर ऑफ गुडविल शुड बी कॅल्क्युलेटेड ॲट 2 years परचेस ऑफ द प्रॉफिट ऑफ लास्ट 4 years फॉर द इयर एंडेड 31 मार्च वेअर ॲज फॉलोज. 31 मार्च वेगवेगळ्या वर्षाचे पुढे प्रॉफिट दिलेले आहेत पाठीमागचे 4 वर्षाचे, त्याच्या ॲव्हरेज प्रॉफिट काढायचा आहे आणि ॲव्हरेज प्रॉफिटच्या दुप्पट ट्वाईस 2 years ॲव्हरेज प्रॉफिट या पद्धतीने आपण ॲव्हरेज प्रॉफिट काढून गुडविल व्हॅल्युएशन करणार आहोत आणि त्या गुडविलमधील जो डेथ पार्टनर आहे त्याचा शेअर त्याला आपण ट्रान्सफर करायचा आहे. देन 31 मार्च 2016 प्रॉफिट ₹40,000, 31 मार्च 2017 प्रॉफिट ₹60,000, 31 मार्च 2018 प्रॉफिट ₹70,000 and 31 मार्च 2019 प्रॉफिट ₹30,000. हा 4 वर्षाचा प्रॉफिट दिलेला आहे, तो प्रॉफिट आपण विचारात घेऊन ॲव्हरेज प्रॉफिट काढणार आहोत. देन फिफ्थ, 5वी टर्म काय दिलेली आहे? मिस्टर वीरेंद्र हॅज ड्रॉन ₹3,000 पर मंथ. आता इथे ₹3,000 पर मंथ, प्रत्येक महिन्याला ₹3,000 याप्रमाणे वीरेंद्रने काही रक्कम व्यवसायातून घेतलेली आहे. 5 महिन्यासाठी ₹15,000 होतील, ते आपण त्याच्या कॅपिटल अकाउंटला डेबिट करणार आहोत. देर इज नो इन्क्रीज अँड डिक्रीज इन द व्हॅल्यू ऑफ असेट अँड लायबिलिटीज. असेटच्या किंवा लायबिलिटीच्या किमतीमध्ये कुठलाही बदल झालेला नाही अशी सूचना दिलेली आहे. म्हणजे इतर रिव्हॅल्युएशन अकाउंट तयार करण्याची आवश्यकता भासणार नाही. प्रिपेअर मिस्टर वीरेंद्रज एक्झिक्युटर्स अकाउंट. इट मीन्स वीरेंद्रज कॅपिटल अकाउंट अँड वीरेंद्रज एक्झिक्युटर अकाउंट, 2 अकाउंट आपण या ठिकाणी तयार करूया. डायरेक्ट आपल्याला वीरेंद्रज एक्झिक्युटर्स अकाउंट तयार करून त्याच्या डेबिट किंवा क्रेडिटला नोंदी करता येणार नाहीत. ठीक आहे, आपण वीरेंद्रज कॅपिटल अकाउंट ओपन करणार आहोत आणि त्याच्यानंतर ती रक्कम
म्हणजे त्याला देणं जे आहे ते देणं त्याच्या लोन अकाउंटला ट्रान्सफर करणार आहोत. ठीक आहे. ठीक आहे. याच्यानंतर आपण प्रॉब्लेम आखून घेतलेला आहे. कॅपिटल अकाउंट आखलेलं आहे. इथे वीरेंद्राज कॅपिटल अकाउंट आणि वीरेंद्र एक्झिक्युटर लोन अकाउंट. ठीक आहे. आपण प्रॉब्लेम सोडवूया. प्रॉब्लेम पहिल्यापासून आपण विचारात घेणार आहोत. जसे येतील तशा नोंदी आपण करत जाऊया. प्रॉब्लेम. Virendra, Devendra and Narendra were partners sharing profit and losses in the ratio of 3:2:1. Their balance sheet as on 31st March 2019 was as follows. पुढे बॅलन्स शीट दिलेला आहे. बॅलन्स शीट लायबिलिटी साइड बँक लोन, क्रेडिटर्स अँड बिल्स पेबल ह्याच्यामध्ये कुठलाही बदल नाही. ॲज इट इज ट्रान्सफर टू न्यू बॅलन्स शीट. रिझर्व्ह फंड डिस्ट्रीब्युटेड टू पार्टनर इन देअर प्रॉफिट शेअरिंग रेशो. डेथ पार्टनर आहे वीरेंद्र. वीरेंद्रचा हिस्सा आहे 6 मध्ये 3/6 हा त्याचा शेअर आहे. त्याप्रमाणे आपण याच्यातील त्याचा रेशो त्याला वाटून देणार आहोत. 3/6 म्हणजे 6 भाग पाडले तर 5,000 रुपयाचा एक भाग, त्यातले 3 भाग म्हणजे 15,000 रुपये रिझर्व्ह फंड वीरेंद्रला दिला जाईल. वीरेंद्र कॅपिटल अकाउंट इथे ओपन केलेलं आहे आपण. त्याच्या क्रेडिट साईडला एक ओळ जागा सोडून बाय रिझर्व्ह फंड ₹15,000 15,000 रुपये हे त्याला देणं आहे ते द्यायचं आहे. पहिल्या वेळेवरती आपण नेहमी बॅलन्स ब्रॉडडाऊन करतो. पुढे बॅलन्स दिलेलाच आहे तो बॅलन्स ब्रॉडडाऊन आणि त्याचा बॅलन्स इथं दिलेला आहे आपल्याला म्हणजे 90,000. तो बॅलन्स 90,000 या ठिकाणी इथे मांडायचा आहे. 90,000 रुपये. ठीक आहे. त्यानंतर देवेंद्र, नरेंद्र कॅपिटल आपल्याकडं नाही आहेत. फर्निचर, लँड अँड बिल्डिंग, मोटर्स, सन्ड्री डेटर्स, बिल्स रिसेबल, इन्व्हेस्टमेंट, कॅश. देर इज नो एनी चेंज, decrease or increase in the value, so all assets transfer to new balance sheet as it is shown in the new balance sheet. नवीन बॅलन्स शीट मध्ये जसे आहेत तसे दाखवायचे आहेत. नेक्स्ट पुढे मिस्टर वीरेंद्र डायड ऑन 31st August 2019 and the partnership deed provided that. पार्टनरशिप डीडमध्ये जी माहिती दिलेली ती माहिती आपण इथे विचारात घेणार आहोत. द इव्हेंट ऑफ द डेथ ऑफ ए वीरेंद्र हिज एक्झिक्युटर बी इंटायटल टू पेड आउट. त्याच्या एक्झिक्युटरला आपण ही रक्कम देणार आहोत. फर्स्ट टर्म द कॅपिटल टू हिज क्रेडिट ॲट द डेट ऑफ हिज डेथ विच इज क्रेडिटेड ॲट फर्स्ट. जे 90,000 आहे आपण त्याच्या अकाउंटला क्रेडिट केलेलं आहे. हिज प्रपोर्शन ऑफ रिझर्व ॲट द डेट ऑफ लास्ट बॅलन्स शीट. लास्ट बॅलन्स शीट पर्यंतचा जो रिझर्व आहे तोही त्याला आपण डिस्ट्रीब्यूट करून दिलेला आहे. देन नेक्स्ट हिज प्रपोर्शन ऑफ प्रॉफिट डेट ऑफ हिज डेथ बेस्ड ऑन द ॲव्हरेज प्रॉफिट ऑफ द लास्ट 4 years. पाठीमागच्या 4 वर्षाचा प्रॉफिट हा विचारात घेऊन आपण चालू वर्षाचा प्रॉफिट काढणार आहोत आणि त्याच्यातील जो वीरेंद्रचा शेअर आहे तो त्याला देणार आहोत. कॅल्क्युलेशन आपण या ठिकाणी इथे करूया. कॅल्क्युलेशन फर्स्ट. कॅल्क्युलेशन ऑफ वीरेंद्र's प्रॉफिट अप टू डेट ऑफ हिज डेथ, that is 1st April 2019 to 31st August 2009. पहिल्यांदा आपल्याला एस्टिमेटेड प्रॉफिट काढायचं आहे. एस्टिमेटेड प्रॉफिट फॉर 2019-20. ठीक आहे. आपल्याला काही डेट दिलेले आहेत त्या डेटनुसार प्रॉफिट इथे विचारात घ्यायचा आहे. ठीक आहे. प्रॉफिट काढूया आपण. प्रॉफिट that is based on average profit of the last 4 years. प्रॉफिट दिलेले आहे ते प्रॉफिट आपण विचारात घेऊ. फर्स्ट 31st March 2016,
profit rupees 40,000. 31st March 2017, profit rupees 60,000. Then 31st March 2018, profit rupees 70,000. 31st March 2019, profit rupees 30,000. Then total profit of 4 years rupees 2 lakhs. 2 लाख रुपये हा टोटल प्रॉफिट येतो. आणि हा जो प्रॉफिट आहे हा प्रॉफिट टोटल प्रॉफिट आहे. त्याच्यानंतर आपल्याला ॲव्हरेज प्रॉफिट काढायचा आहे. ॲव्हरेज प्रॉफिट फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. टोटल प्रॉफिट डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स. टोटल प्रॉफिट रुपीज 2 lakhs divided by 4. Then average profit is rupees 50,000. 50,000 रुपये ॲव्हरेज प्रॉफिट येईल. ॲव्हरेज प्रॉफिट ऑफ रुपीज 50,000. ठीक आहे. हा ॲव्हरेज प्रॉफिट म्हणजेच दॅट इज द एस्टिमेटेड प्रॉफिट फॉर 2019-20. चालू वर्षाचा हा एस्टिमेटेड प्रॉफिट आलेला आहे. ठीक आहे. एस्टिमेटेड प्रॉफिट काढल्यानंतर त्याच्यातील आपल्याला प्रॉफिट फॉर 5 months. 5 months मीन्स 1st April 2019 to 31st August 2019. 5 महिन्याचा प्रॉफिट काढायचा आहे. तर टोटल प्रॉफिट जो आहे तो आपल्याला किती दिलेला आहे 50,000. 50,000 डिवायडेड बाय 12 into 5 is equal to 20,833. Then profit for 5 months rupees 20,833. 5 महिन्याचा प्रॉफिट आला 20,833 रुपये. आता हा सर्वच्या सर्व प्रॉफिट म्हणजे वीरेंद्रचा नाही, डेथ पार्टनरचा नाही. त्यामुळं वीरेंद्रच प्रॉफिट पुन्हा आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल. वीरेंद्रचा प्रॉफिट टोटल प्रॉफिटपैकी 3/6 म्हणजे 20,833 इंटू 3 डिवायडेड बाय 6 हा त्याचा प्रॉफिट काढायचा आपल्याला. तो येईल 10,417. म्हणजे वीरेंद्रस प्रॉफिट रुपीज 10,417. आता हा प्रॉफिट आहे तो हा प्रॉफिट त्याला देऊन टाकणार आहोत. म्हणजे आपण इथं काय कॅल्क्युलेट केलं बघा. कॅल्क्युलेशन ऑफ एस्टिमेटेड प्रॉफिट. हा एस्टिमेटेड प्रॉफिट काढण्यासाठी आपल्याला अगोदर 4 वर्षाचा प्रॉफिट काढावा लागला. त्याच्यानंतर ॲव्हरेज प्रॉफिट आपण कॅल्क्युलेट केला. ॲव्हरेज प्रॉफिट मीन्स टोटल प्रॉफिट डिवायडेड बाय 4 इंटू 50,000. हा ॲव्हरेज प्रॉफिट आपण काढला. देन ॲव्हरेज प्रॉफिट इज एस्टिमेटेड प्रॉफिट ऑफ करंट इयर. म्हणजे हा 19-20चा हा एस्टिमेट प्रॉफिट आहे. एस्टिमेट प्रॉफिट हा पूर्ण वर्षाचा आहे. आपल्याला किती महिन्याचा 5 महिन्याचा पाहिजे. तो 5 महिन्याचा प्रॉफिट आपण काढला. ठीक आहे. 20,833. आणि त्याच्यानंतर वीरेंद्रचा प्रॉफिट त्याच्यानंतर त्याच्यातील काढलेला आहे. तो आहे 10,417. ठीक आहे. हा वीरेंद्रचा प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट म्हणून आपण वीरेंद्र कॅपिटल अकाउंट क्रेडिट साईडला दाखवतो. जनरल रिझर्व्ह नंतर वीरेंद्रच प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट हा अकाउंट या ठिकाणी इथे नोंदवला आहे. रुपीज 10,470. अगोदर आपण प्रॉफिट काढलेला आहे. प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट या ठिकाणी लिहिला. पुढे वरती खाली लिहिला तरी चालेल. मी या ठिकाणी इथे गुडविल दाखवणार आहे. ठीक आहे. प्रॉब्लेममध्ये पुढे काय दिलेलं आहे. ही ॲडजस्टमेंट 3 नंबरची आपली पूर्ण झाली. त्यानंतर हिज शेअर ऑफ गुडविल शुड बी कॅल्क्युलेटेड ॲट 2 years परचेस ऑफ द प्रॉफिट्स ऑफ लास्ट 4 years फॉर द इयर एंडेड 31st March वेअर ॲज फॉलोज. पुढे दिलेले प्रॉफिट विचारात घेऊन गुडविल काढायचं आहे. ते गुडविल ॲव्हरेज प्रॉफिटच्या डबल असणार आहे. 2 years परचेस आहे.
आणि त्याच्यातील जो शेअर आहे तो वीरेंद्रचा शेअर्स आपल्याला द्यायचा आहे. ठीक आहे. कॅल्क्युलेशनमध्ये आपण आता गुडविलचं कॅल्क्युलेशन विचारात घेणार आहोत. कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल. That is based on 2 years purchase of average profit of last 4 years. ठीक आहे. पाठीमागच्या 4 वर्षाचा प्रॉफिट विचारात घेऊन काढायचा आहे. ठीक आहे. पहिल्यांदा आपल्याला टोटल प्रॉफिट काढावं लागेल. आपल्याला इथे प्रॉफिट दिलेला आहे. हा प्रॉफिट आपण विचारात घेणार. 31 मार्च 2016 रुपीज 40,000. 31 मार्च 2017 रुपीज 60,000. 31 मार्च 2018 रुपीज 70,000. 31 मार्च 2019 रुपीज 30,000. टोटल प्रॉफिट रुपीज 20,000. 2 lakhs. टोटल प्रॉफिट हा 2 lakhs 2 लाख रुपये आलेला आहे. देन आता याच्या अगोदर आपण टोटल प्रॉफिट हा काढलेला आहे. ॲव्हरेज प्रॉफिट पण काढलेला आहे. तोच प्रॉफिट इथे विचारात घेतला तरीही चालेल. पुढे ॲव्हरेज प्रॉफिट काढायचं आहे. ॲव्हरेज प्रॉफिटचं सूत्र आपल्याला दिलेलं आहे. यापूर्वी आपण काढलेलं आहे. टोटल प्रॉफिट. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे या पद्धतीने 2 lakhs divided by 4 is equal to 5,000. That is average profit rupees 50,000. 50,000 रुपये. ठीक आहे. आता ॲव्हरेज प्रॉफिट काढल्यानंतर कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल. गुडविलचं कॅल्क्युलेशन आपण करणार आहोत. त्याचा फॉर्म्युला आहे ॲव्हरेज प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर्स परचेस. Average profit rupees 50,000 into 2 is equal to 1 lakhs. 1 lakh rupees 1 lakh goodwill. Amount of goodwill rupees 1 lakh. 1 लाख रुपये गुडविलची अमाऊंट येते. त्यानंतर पुढे आपल्याला वीरेंद्र शेअर इन गुडविल कॅल्क्युलेट करायचं आहे. हे टोटल फर्मचं गुडविल आहे. त्यातला वीरेंद्र शेअर त्याला द्यायचा आहे 1 lakh into 3 divided by 6. 1 लाख गुणिले 3/6. 3/6 6 भाग पाडायचे. त्यातले 3 भाग त्याला द्यायचे. म्हणजे निम्मी व्हॅल्यू हे आपण वीरेंद्रला देणार आहोत. वीरेंद्रज गुडविल रुपीज 50,000. 50,000 रुपये. ठीक आहे. म्हणजे इथे आपल्याला कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल आणि वीरेंद्रचं गुडविल काढावं लागेल. कारण ॲव्हरेज प्रॉफिटपर्यंत आपण वीरेंद्राचा प्रॉफिट काढताना विचारात घेतलेला आहे. इथे बघा एस्टिमेटेड प्रॉफिट काढताना आपण टोटल प्रॉफिट काढला आहे. ॲव्हरेज प्रॉफिट काढलेला आहे. पुन्हा काढला नाही तरी चालेल असं सेपरेट. जर कॅल्क्युलेशन विचारलं तर या पद्धतीने सेपरेट दाखवा. कॅल्क्युलेशनला मार्क आहे. टोटल प्रॉफिटला मार्क दिले जातात. त्याच्यानंतर ॲव्हरेज प्रॉफिटला मार्क दिले जातात. ठीक आहे. तर या पद्धतीने हे दाखवायचं आहे. आता आपल्याला माहिती आहे नेहमीप्रमाणे आपण पहिल्यांदा काय केलं, कॅल्क्युलेशन ऑफ गुडविलमध्ये टोटल प्रॉफिट कॅल्क्युलेट केला. तो टोटल प्रॉफिट आपला इथे किती आलेला आहे 2 lakhs 2 लाख रुपये. त्यानंतर ॲव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट केलं. ॲव्हरेज प्रॉफिट आलेला आहे 50,000 रुपये. त्यानंतर गुडविलचा फॉर्म्युला या ठिकाणी लिहायचा आहे. गुडविल काढलेला आहे 1 लाख रुपये. आणि त्याच्यानंतर ॲट लास्ट वीरेंद्र शेअर इन गुडविल रुपीज 50,000. हे वीरेंद्राचं शेअर आपल्याला काढायचं होतं, पण आपण हे कॅल्क्युलेशन केलं. कॅल्क्युलेशनला गुण दिले जातात. ठीक आहे. आता हे जे गुडविल आहे तो वीरेंद्रज कॅपिटल अकाउंट क्रेडिट साईडला आपण या ठिकाणी इथे मांडणार आहोत. बाय गुडविल अकाउंट रुपीज 50,000. इथे गुडविल नंतर मांडलं तरी चालेल. प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट अगोदर मांडला तरीही चालू शकेल. काही प्रॉब्लेम नाही.
ठीक आहे, यानंतर आपण प्रॉब्लेममध्ये जाऊया. प्रॉब्लेममध्ये चौथा पॉईंट आपण पूर्ण केला. देन मिस्टर वीरेंद्र हॅज ड्रॉन ₹3000 पर मंथ. प्रत्येक महिन्याला 3000 रुपये तो घेतो आहे. देऊन टाकू त्याला. 3000 रुपये दिल्यानंतर 5 महिन्याचे किती होत आहेत? 15,000 रुपये. हे ड्रॉइंग आहे. दॅट इज ड्रॉइंग्स आपण लेस करून घेणार आहोत. त्याला जे अमाऊंट द्यायची आहे त्यामधून त्याने घेतलेले अमाऊंट अगोदर वजा करायचे आहे. ठीक आहे. ड्रॉइंग अँड इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग आपण कॅपिटल अकाउंट डेबिट साईडला दाखवतो. त्यानंतर प्रॉब्लेममध्ये देर इज नो इन्क्रीज अँड डिक्रीज इन द व्हॅल्यू ऑफ असेट अँड लायबिलिटीज. प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट नाही. त्यामुळे आता आपल्याला टोटल जो कॅपिटल अकाउंट ओपन केलेला आहे तोच आपल्याला टॅली करायचा आहे, बॅलन्सिंग करायचं आहे. ठीक आहे. क्रेडिट साईडची बेरीज जास्त येणार आहे. क्रेडिट साईडची बेरीज येते 1,65,470. डेबिटला आपण म्हणणार आहोत डेबिट 1,65,470 लेस 15,000. जी रक्कम त्याने घेतलेली अगोदरच ते आपण लेस करून घेणार आणि उर्वरित रक्कम जी आहे 1,50,470 ट्रान्सफर टू हिज एक्झिक्युटर्स लोन अकाउंट. एक्झिक्युटर लोन अकाउंटला ट्रान्सफर करायचे. एक्झिक्युटर्स लोन अकाउंट. ठीक आहे. एंट्री करणार आहोत आपण वीरेंद्रस कॅपिटल अकाउंट डेबिट टू वीरेंद्रस एक्झिक्युटर लोन अकाउंट. आणि वीरेंद्रस एक्झिक्युटर लोन अकाउंट आपण ओपन केलेलं आहे. इथं क्रेडिट साईडला दाखवायचं आहे बाय वीरेंद्रस कॅपिटल अकाउंट ₹1,50,470 तो हे अकाउंट टॅली करूया, बॅलन्सिंग करूया. 1,50,000 डेबिटला मांडायची 1,50,000. देन बॅलन्स ब्रॉट डाऊन म्हणून या ठिकाणी म्हटलं तरीही चालेल. ठीक आहे. इथं डेबिट साईडला आपण लिहूया. हा बॅलन्स कॅरीड फॉरवर्ड करायचा. त्यामुळे इथे येणार आहे टू बॅलन्स कॅरी डाऊन. कॅरी डाऊन करायचं आपल्याला. पुढे ज्यावेळेस याचं पेमेंट केलं जाईल, जेव्हा पेमेंट केलं जाईल तेव्हा त्याला तो बॅलन्स कॅशमध्ये देऊन टाकला जाईल. ठीक आहे. या पद्धतीने हा अकाउंट आपण केला. ठीक आहे. प्रॉब्लेम आपल्याला दिलेला होता, त्या प्रॉब्लेम आपण विचारात घेतला. महत्त्वाचे मुद्दे नोट डाऊन करून घेतले. त्यानंतर डेथ पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आपल्याला विचारलेला होता. डेथ ऑफ ए पार्टनर ॲन्सर प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 4. क्वेश्चन नंबर 5 येणार आहे. इन द बुक्स ऑफ पार्टनरशिप फर्म वीरेंद्रस कॅपिटल अकाउंट डेथ पार्टनर आहे दाखवलेले आहे त्या ठिकाणी. त्याच्यानंतर ज्या नोंदी आहेत त्या पण इथं सविस्तर केलेल्या आहेत, पाहिलेल्या आहेत. त्यानंतर वीरेंद्रस एक्झिक्युटर्स लोन अकाउंट हे 2 विचारलेले आहेत. इथे प्रत्येक टोटल बघा 1 2 3 4 5 6 असे 1/2 मार्क दिले जातात. कॅल्क्युलेशनचं जर व्यवस्थित असेल तर त्याला एक्स्ट्रा मार्कही टोटल 1 मार्क दिला जातो. यामध्ये 8 मार्क डिव्हाइड केले जाणार आहेत. ठीक आहे. आता इथं कॅल्क्युलेशनला सुद्धा मार्क द्यावे लागणार आहेत. सगळेच मार्क कॅपिटल अकाउंटला दिले जाणार नाहीत. कॅल्क्युलेशनला मार्क असतील टोटल प्रॉफिट 1/2 मार्क्स, ॲव्हरेज प्रॉफिट, गुडविल, वीरेंद्र शेअर. ठीक आहे. त्यानंतर पुढे कॅल्क्युलेशन ऑफ वीरेंद्र's प्रॉफिट अप टू डेट ऑफ हिज डेथ 1 एप्रिल 2019 टू 31 ऑगस्ट 2019. त्याच्यात एस्टिमेटेड प्रॉफिट आपण काढला सांगितल्याप्रमाणे. त्यानंतर प्रॉफिट फॉर 5 मंथ्स काढलेला आहे आणि त्यातला वीरेंद्रच शेअर काढलेला आहे. ठीक आहे. या पद्धतीने हे लक्षात घ्या. तर आपल्याला काय विचारतील नाही का हे आत्ता सांगता येणार नाही, पण बोर्डाला 8 मार्काचा प्रश्न चालू वर्षात या विचारला जाणार आहे. क्वेश्चन नंबर 5. ओके. प्रॉब्लेम पुन्हा पहा, सोडवा, वहीमध्ये व्यवस्थित सोडवा. ओके. थँक्यू. धन्यवाद सर्वांना.